नमस्कार मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग असणार आहे चिंचवड गावातील प्राचीन शिवलिंग म्हणजे श्री धनेश्वर महादेव मंदिर। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आता आपण जाणार आहोत एका पवित्र आणि शांत ठिकाणी श्री धनेश्वर महादेव मंदिरामध्ये। श्री धनेश्वर मंदिराकडे जात असताना चिंचवड गावातील चाफेकर चौकातील पुतळ्याच्या डाव्या बाजूने सरळ मार्गाने आल्यानंतर सर्वप्रथम श्री खोकलाई मातेचे मंदिर लागते। देवीचे दर्शन करून त्याच मार्गाने सरळ पुढे आल्यानंतर श्री महान साधू मोर गोसावी यांचे देवस्थान आहे। तेथे गणपती बाप्पाचे दर्शन करून त्याच मार्गाने सरळ पुढे गेल्यानंतर श्री धनेश्वर महादेव मंदिर लागते। हे मंदिर चिंचवड गावातील पवना नदीच्या दक्षिण वाहिनीवर वसलेले असून हे हेमाडपंथी शैलीत कोरलेले आहे। हे मंदिर 100 वर्षाहून अधिक जुने असून येथे जुने वृक्ष व रेखीव नंदी आहे। वैशाख पौर्णिमा म्हणजे चंद्रनोटी, श्रावण सोमवार आणि महाशिवरात्री असे प्रमुख उत्सव मोठ्या शांतिमय संदनेने साजरे होतात व या ठिकाणी गोशाळा असून येथे 40हून अधिक गायींची देखभाल केली जाते। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा।